आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान काम करत होते। ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात त्यांना मदत कुणी केली हे महत्त्वाचं। खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये हे वक्तव्य केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते मैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। अजित जी, वक्तव्य ऐकलं तुम्ही खासदारांचं? ऐकलं। बर, काय प्रतिक्रिया आहे तुमची यावर? नाही, छत्रपती शाहू महाराज करवीरच्या गादीचे छत्रपती आहेत। करवीरच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे, पण राजाला जर इतिहास माहिती नसेल तर तो मावळ्यांनी सांगायचा असतो। आणि महाराजांचा आदर ठेवून मी हे त्यांना सांगतो की महाराज, आपण काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं आपण काँग्रेसच्या भाषेमध्ये बोलत आहात। महाराजांनी आपल्या घराण्याचा इतिहास तरी नीटपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न आजवर केलाय का, हा मला आधी महाराजांना आदरपूर्वक प्रश्न विचारायचा आहे। आणि छत्रपतींच्या गादीला संपूर्ण सन्मान आहे, परंतु जो इतिहास आपल्याला माहिती नाही त्या इतिहासाबद्दल बोलू नये। हा इतिहास ढळढळीत सत्य आहे की टिपू सुलतानची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तर होऊ शकत नाही, आणि टिपून महाराजांचा आदर्श घेतला असं म्हणणं हे सुद्धा बरोबर नाही। शाहू महाराज खासदार असले तरी ते करवीरच्या गादीचे वारस आहेत। राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत। आज शिवजयंती आहे, महाराजांच्या वरती टीका करत असताना कुठेही आज शिवजयंतीच्या दिवशी आमचं मन दुखावेल असं आम्हाला वाटत नाही। शाहू महाराजांनी या भानगडीत पडू नये। महाराजांना इतिहासाबद्दल जर माहिती नसेल तर कोल्हापूरमध्ये अनेक इतिहास संशोधक आहेत, त्यांच्याकडनं महाराजांनी माहिती घ्यावी आणि मग बोलावं। निदानात शिवजयंतीच्या दिवशी तरी शिवभक्तांना अशा पद्धतीनं ठेच पोचवून खाली पाण्याची पाळी करवीर गादीच्या छत्रपतींनी आणू नये असं मला सांगावंसं वाटतं। पण त्यांनी जी वाक्य म्हटलेली आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श टिपू सुलतान यांनी घेतला आणि ते ब्रिटिशांविरोधात लढले, याच्यामध्ये आक्षेप नेमका कोणत्या गोष्टीला? आक्षेप याचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टीनं सर्व प्रजा समान होती, हिंदू समान होते, मुस्लिम समान होते, अल्पसंख्याक समाज समान होते। महाराज सगळ्यांसाठी काम करत होते। टिपू सारखं धर्मांधता पसरवून त्यांनी एका धर्माच्या लोकांना मारलं नाही। टिपू केवळ ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढला, तो याकरता लढला की त्याला ब्रिटिश, मराठे, निजाम हे शत्रू सगळे सारखेच होते। महाराजांना इतिहास समजण्यामध्ये गल्लत झालेली आहे आणि ते काँग्रेसचे खासदार असल्यामुळे ती जाणून बुजून झाली असावी असं आम्हाला वाटतं। पण असं सगळं होत असताना ते करवीर छत्रपती आहेत हे त्यांनी विसरू नये असं मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं। महाराज बोलतायत ते बरोबर नाही, ते इतिहासाला धरून नाही असं त्यांचा आदर ठेवून पूर्णपणे मी सांगतो। आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भूमिका स्पष्ट करताना मी इतकंच सांगतो की ही भूमिका काँग्रेसची असू शकते। करवीर छत्रपतींनी इतिहासाचा अभ्यास करून मग बोलावं। धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल अजितजी।